जावो, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. सगळ्याला माझा धन्यवाद. आता काय केलं मी ट्रॅक्टर लावलेला आहे इकडं आणि पाळी मारा लागलोय. तर आपल्याला पाळी मारून या बगड्यापासून इकडे जी आहे ती असं ज्वारी पेरायची आपल्याला आणि पुढे हरभरा पेरणार आहे. कारण ज्वारी त्या साईडला घ्यायची होती मला, पण मुद्दाम घेतलेले. कसं होते तंडा जवळ आहे, तर ह्या ठिकाणी काय होते सकाळी दिवस निघाला ती येते तंड्यावरले उपसून येते डाळे. त्यासाठी इकडून ज्वारी घेणार आहे आणि पुढल्या साईडला हरभरा टाकणार आहे. म्हणजे दिसतंय मला तिकडून पळकेल्या साईडकडून, दुसरं काही नाही. सकाळ सकाळ भाजी खूड द्या, खाऊ द्या डाळे, खाण्याबद्दल कुणाला म्हणत नाही. पण ती काय करते तर विकण्यासाठी मोठमोठे गटुडे बांधते लमाण्याची आणि घेऊन जाते. मग तसे नुकसान करून शेतकऱ्याची कुणी बी करणारे. माझं कसं असतं म्हणणं, खायचे ना तुम्ही 1 मोठ 2 मोठ किती बी घ्या, पण बहारा बांधू नका. खाण्यासाठी मी नाही म्हणत नाही कुणा, आता तर बी कुणाला खाण्यासाठी म्हणत नाही मी काही. आता पाळी मारा लागलोय, इथून इकडे ज्वारी पेरतो आणि अर्ध्यापासून हरभरा पेरतो. आता आपली तूर आहे तिकडं पलकाल्या साईडला, तर त्या तुरीला थोडंसं पावसामुळे चिकळ गेली आहे. अर्ध्यापासून फुल लागलं आणि अर्ध्यापासून फुलच लागाय नाही. तेव्हा पावसामुळे थोडं बिघड झाले काम. तर आपण काय करू, त्याला एक उद्या घेतो सकाळी फवारणी घेणार आहे मी. शेजारी तुरले नंबर 1 आहे, त्याला नुसतं पिवळं फुलं येतं. तशी म्हणते आमची लेक, अहो म्हणते तुमच्या तुरीला फुलंच लागणार गेली. तर मी म्हणलं ती तूर वेगळी, ती कर्नाटकी लाल तूर आहे, पण माझं बी लालच आहे, पण महाबीजचं बीज आहे. ती नंबर 1ची क्वालिटी आहे त्याच्यामध्ये, खायला नंबर 1 आहे आणि चांगली क्वालिटी आहे. आणि महाबीजचं असल्यामुळे शीटचं बी आहे. ती काय असं डाळ करून खायचं नाही, ते बी विकण्यासाठी ते शीटचं बी लावलेलं आहे आपण. पण क्वालिटी अशी आहे, नंबर 1 क्वालिटी आहे. कोणी जरी खाल्लं तर त्याला असं जळजळ किंवा उरामध्ये पीठ बीज असलं त्या तुरीनं होत नाही. ह्या तुरीनं होत आहे, पण आपल्या तुरीनं होत नाही. अशी क्वालिटी आहे. जय जाऊ, जय शिवराय. धन्यवाद.